नमस्कार, मी रत्नाकर चांदसकर आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे ओम APJ को क्रिएशन्स. आपण या चॅनलच्या मार्फत यापूर्वी भेटलो आहोत आणि या चॅनलच्या मार्फत आपल्याला काही विषय असे निवडायचे आहेत की जे तरुणींच्या पण महत्त्वाचे आहेत, पालकांच्या पण महत्त्वाचे आहेत आणि सर्वसाधारण सर्वच लोकांना उपयोगी पडतील असे विषय मी निवडलेले आहेत. आणि आजच्या काळात तरुणींपुढे जेव्हा त्यांचं करिअर सुरू होतं, 1-2 वर्ष त्यांची नोकरी होते आणि त्यानंतर मग विवाहाचा प्रश्न उपस्थित होतो. आणि जेव्हा विवाहाचा दृष्टीनं पाहायला सुरुवात होते त्यानंतर मग पालकांचा आणि तरुणांचा संबंध हा मॅट्रिमोनियल साईटशी येतो. आणि मॅट्रिमोनियल साईटकडे जेव्हा आपण जातो तर त्यामध्ये मग परत कुंडलीचा पण संबंध येतो की तुमची ते जी माहिती विचारतात त्यामध्ये एक भाग तुमच्या कुंडलीचा सुद्धा असतो की ते कुंडलीसुद्धा मागतात. आणि मग मॅचिंग करताना म्हणजे मुलींचं कुंडली जुळते का किंवा कॉम्पिटेबिलिटी जुळते का या दृष्टीनं ते मॅट्रिमोनियल साईट तुम्हाला काही प्रपोजल्स पाठवतात. आणि ते काही कार्यक्रम पण आयोजित करतात की ज्या कार्यक्रमामध्ये पालकांना बोलवतात, तरुणींना बोलवतात आणि त्या ठिकाणी एक सायकोलॉजिस्ट आणि एक ज्योतिषी यांना पण बोलवतात. माझ्या मुलींच्या जेव्हा मी नोंदणी केली होती मॅट्रिमोनियल साईटवर, प्रतीचं यश अशी मॅट्रिमोनियल साईट आहे. मी मुद्दाम नाव सांगत नाही की त्याची जाहिरात होऊ नये म्हणून, पण ते चांगले कार्यक्रम आयोजित करतात आणि त्या कार्यक्रमाला त्यांनी जो कार्यक्रम लग्न मुलांचे चिंता पालकांची असा विषय होता त्याचा. आणि त्या कार्यक्रमाला त्यांनी एक ज्योतिषी, नामवंत ज्योतिषी पुण्यातले आणि एक सायकॉलॉजिस्ट मुंबईतले बोलवलेले होते. आणि त्यांनी मग आपल्या जे तरुणी पालक उपस्थित होते त्यांच्या विविध शंकांची उत्तरं त्यांनी दिली. तर त्यामध्ये मुख्य शंका ज्या असतात की आमच्या मुलीचा जोडीदार तिला अनुरूप कसा मिळेल, तिचा विवाह कसा यशस्वी होईल, किंवा मुलाचा किंवा मुलीचा दोघांच्याही बाबतीत हा प्रश्न विचारला जातो. आणि त्या विवाहाच्या दृष्टीनं मग पत्रिकेच्या दृष्टीनं काय पाहिलं जातं आणि सायकोलॉजिस्टच्या दृष्टीनं काय पाहिलं जातं असे पण प्रश्न तिथं विचारण्यात आले. आणि त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी या दोन्ही विषयांचा अभ्यास केलेला आहे. कुंडली ज्योतिषाचा माझा अभ्यास तर जवळपास 30 वर्षाचा आहे. आणि महाराष्ट्रातल्या ज्योतिषम जे संस्था आहे, शिखर संस्था आहे, त्या शिखर संस्थेचा मी डिस्टिंक्शनमध्ये 30 वर्षापूर्वी ज्योतिषशास्त्री झालेलो आहे. आणि त्यानंतर डॉक्टर राजेंद्र बर्वे जे मानसतज्ञ आहेत त्यांच्याबरोबरही 2-2.5 वर्ष काम करून पॉझिटिव्ह सायकॉलॉजी कोच ही पण पदवी प्राप्त केलेली आहे. आणि त्यामुळे मला असं लक्षात आलं की या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन करून आजच्या तरुणांना आपल्याला या दृष्टीनं काही ना काहीतरी माहिती आपल्याला देता येईल की ज्याचा फायदा तरुणींना आपला जोडीदार निवडताना, तरुणींना म्हणजे दोघांनाही आपला जोडीदार निवडताना निश्चित असा उपयोग होईल. आणि या दृष्टीनं आपण भविष्यामध्ये वेगवेगळे एपिसोड आपण या चॅनलच्या मार्फत सादर करणार आहोत. तर मी थोडक्यात अशी तुम्हाला माहिती देतो की कुंडलीमध्ये जे बघितलं जातं ती जन्मवेळची पत्रिका असते. आणि त्या जन्मवेळच्या पत्रिकेमध्ये मग विवाहस्थान, सुखस्थान, संततीचं स्थान, अर्थप्राप्तीचं स्थान, जोडीदाराचं स्थान, ह्या गोष्टींचा विचार, ते एकमेकाशी त्यांचे स्वभाव जुळतात का, त्यांच्या करिअरच्या बाबतीत त्यांची क्षेत्र जुळतात का, किंवा एकंदर सुखाच्या दृष्टीनं, वैवाहिक सौख्याच्या दृष्टीनं, त्यांच्या संततीच्या सौख्याच्या दृष्टीनं हा विचार त्या ज्योतिष पत्रिकेच्या मार्फत त्या म्हणजे जे काही पॅरामीटर्स ज्योतिषशास्त्राचे आहेत त्या दृष्टीनं पाहिलं जातं. आणि त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात की जन्मवेळची पत्रिका म्हणजे तुमचं बजेट असतं, त्यानंतर तुमच्या आयुष्यात येणारे जे कालखंड आहेत त्याला महादशा म्हणतात, त्या योग्य महादशा आहेत का, आणि तिसरी गोष्ट म्हणजे सध्याचे जे ग्रहमान आहेत की जे की साप्ताहिक भविष्य, मासिक भविष्य, वार्षिक भविष्य आपल्या पेपरमध्ये दिवाळी अंकात छापलं जातं, ते सध्याचे ग्रह, सध्या गुरु कुठे आहे, शुक्र कुठे आहे,
किंवा शनी कुठे आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तिन्ही गोष्टीची सांगड घालून योग्य असा जोडीदार मिळतो का किंवा या दोघांच्या पत्रिका जुळतात का, आणि गुणमेलन हा एक प्रकार त्यामध्ये आहे. तर हा झाला पत्रिकेचा विषय. आणि आता सायकॉलॉजीच्या दृष्टीनं जेव्हा विचार केला जातो तर तेव्हा जे शास्त्रज्ञ ते मानसतज्ञ तिथं आले होते ते असं म्हणाले की मी कुंडलीबद्दल काही बोलणार नाही कारण की माझा तो विषय नाही, पण मी सायकॉलॉजीच्या दृष्टीनं तुम्हाला असं सांगू शकतो की पत्रिका ही जन्मवेळची असते. म्हणजे साधारणतः तुमचं लग्नाचं वय जर 25 असेल तर मधल्या काळात 25 वर्ष गेलेली आहेत तुमच्या जन्मानंतर, आणि त्या 25 वर्षाच्या काळात तुमच्यावर काही ना काहीतरी संस्कार झालेले आहेत, तुम्ही ज्ञान प्राप्त केलेले आहे, तुम्ही कौशल्य प्राप्त केलेले आहे, तुमच्या मानसिक जडणघडणीमध्ये पण काही बदल झालेले आहेत, आणि ह्या सगळ्यांचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर आजच्या घडीला झालेला असतो. आणि त्यामुळं तुम्ही जर एक मानसशास्त्रीय चाचणी ती पण आता एक डेव्हलप केलेली आहे, ती जोडीदारांची निवड करण्यासाठी त्या पण मानसशास्त्रीय चाचणीचा वापर केला जातो, ज्यामधून तुमचा स्वभाव जुळतो का, तुमच्या आवडीनिवडी जुळतात का, तुमचे विचार जुळतात का, तुमच्या एकंदर ॲटिट्यूड जुळते का, अशा अनेक गोष्टी त्यामधून तपासता येतात. आणि बरीचशी ती खात्रीदायक अशी चाचणी आहे, त्यामुळं तीसुद्धा आपण करू शकतो. पण दोन्ही गोष्टीचा वापर केला तरी काही हरकत नाही. कुंडलीप्रमाणे तुम्ही जाऊ शकता किंवा मानसशास्त्रीय चाचणीनुसारही पुढे जाऊ शकता. पण एक मात्र नक्की की जोडीदारांची निवड करताना खूप आपण काळजी घेतली पाहिजे, आणि दोन्हीपैकी एका तरी गोष्टीचा सल्ला निश्चित आपण घेतला पाहिजे. मी असा आग्रह धरणार नाही की तुम्ही कुंडली पाहूनच करा म्हणून, पण मानसशास्त्रीय चाचणी ही तर विज्ञानावर आधारित आहे, आणि आजचं विज्ञान हे खूप पुढं गेलेलं आहे. मानसतज्ञांनी पण या विषयावर खूप अभ्यास केलेला आहे. त्यामुळं माझी अशी विनंती राहील की या दोन्ही गोष्टीचा वापर करून आपण आपला जोडीदार निवडताना या दोन्ही शास्त्रांचा फायदा घ्यावा. नमस्कार.